तुमच्यापैकी कोणीही या बाबतीत पुढाकार घेऊ शकणार असेल किंवा तुमच्या काही कुठे ओळखी असतील आणि जर याने काही सुधारणा होणार असेल तर बघा. कारण इतकी दुरावस्था आहे. लेडीज मेकअप रूमचे टॉयलेट्स मी अत्यंत स्पष्टपणे बोलते की आम्ही 2 बायका प्रवास करून आलो आणि आमच्याबरोबर आमच्या मित्रताई आमच्या हेअरड्रेसर ग्रुपमध्ये 3 बायका आहेत. आल्यानंतर जवळजवळ तास 1.5 तास आम्हाला वॉशरूमलाही जायला मिळालं नाही कारण ते इतकी घाणेरडी होती. आणि एवढा प्रवास करून आल्यानंतर असं नुसतं थांबून राहायचं की आता काय करू काय करू काय करू. त्याने खूप त्रास होतो. किंवा प्लीज आतमध्ये जर तुम्ही कोणीही खरं तर उशीर झालाय मला माहिती आहे पण प्रातिनिधिक स्वरूपात एक जरी माणूस आला आणि त्यांनी बॅकस्टेज येऊन बघितलं ना तर तुम्हाला अंदाज येईल की किती अव्यवस्था आहे. मी तक्रार नाही करत आहे, मी रिक्वेस्ट करते आहे की जर शक्य झालं तुमच्यापैकी कोणी नाट्यकर्मी असतील नाटक चांगल्या परिस्थितीमध्ये आपला हक्क आहे तो आपला आपण काय नाही करून घ्यायचा. तर तुम्ही पण जागेवा आणि जरा कोण काय नगर परिषद काय कोण असतील त्याला जाऊन सांगा ना कोणीतरी तुम्ही काय करते सुधारता. लोकांना नाटक नाही करतो मागच्या कोणत्या मला 300 कुठला कुठलेला आहे व्यावसायिक नाटक करायचं काय. हा पहिलाच सीट इथे तुटलेली आहे इथे काय म्हणजे आपण किती सहन करायचं प्रेक्षकांनी आणि नटाने आहे मला घ्या म्हणजे झपझपलं नाही म्हणजे आता हे थोडी कॉम्प्लेट केली आहे पण तुम्ही पण काहीतरी मी गोड शब्दात सांगितलं भागवती शब्दात